आज आपण तिसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग महाकालेश्वरची कथा बघणार आहोत। पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्रीय सोमनाथ, दुसरं श्रीशैल्य मल्लिकार्जुन, तिसरं ज्योतिर्लिंग उज्जैनी महाकालेश्वर। ही महाकालेश्वराची नगरी शिप्रा नदीच्या तटावर वसलेली आहे। ही नगरी अमरावती नगरी असं म्हणतात, म्हणूनच ह्या नगरीला अवंतिका असं सुद्धा म्हणतात। इथं 84 शिवलिंगे स्थापन आहेत। अशा हे पवित्र पावन नगर आहे आणि ह्या नगरीमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जो भक्ताचं संरक्षण करतो आणि दुष्टाला शासन करणारा हा देव स्थापित झालेला आहे। याची पुरातन कथा अशी आहे, एक चंद्रसेन नावाचा राजा होता। धर्मशील राजा होता, शिवभक्त होता आणि तो प्रदोषच्या दिवशी शिवपूजन करायचा। प्रत्येक प्रदोषला शिवपूजन करायचा, पण पूजा करताना तो उठत नव्हता असा त्याचा नेम होता। त्या राजाला आपला मणिभद्र नावाचा एक मित्र होता आणि त्या मित्रानं एक श्रीमंत मणी सप्रेम भेट म्हणून दिलेला होता। तो मणी तो राजा गळ्यात घालून फिरायचा, खूप सुंदर आणि शोभिवंत दिसायचा। दुसऱ्या सभोवतालच्या राजांनी त्याला तो मणी मागितला, आम्हाला तो मणी विकत दे, विकत नाही म्हणलं तर फुकट दे असं म्हणून किंवा धमकावून, नाही दिलंस तर बघ आम्ही तुझ्यावर स्वारी करू, अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं सभोवतालच्या सगळ्या राजांनी तो मणी मागितला। परंतु त्या चंद्रसेन राजानं मणी कोणाला दिला नाही। म्हणून सर्व राजे एकत्र आले आणि चंद्रसेन राजाच्या नगरीवर, त्या राजावर स्वारी केलेली आहे, वेढा दिलेला आहे आणि तो दिवस प्रदोषचा होता। राजाची प्रदोष पूजा सुरू होती। सेवकांनी येऊन सांगितलं, राजेसाहेब शत्रूंनी नगर वेढलं आहे, तरी सुद्धा राजा उठला नाही पूजा करता करता। आणि एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्याने जाऊ लागलेली होती। जात असताना दारातूनच राजा पूजा करायला दिसत होता। ती महिला पूजा बघू लागली, तिचं लहान मुलंही ती पूजा बघू लागलं आणि लहान बाळानं लक्ष देऊन पूजा बघितलेली आहे। पुन्हा ते घरी आली। घरी आल्यानंतर त्या लहान मुलानं एक लिंगाकृती पाषाण घेतला, मातीची वेदिका म्हणजे तयार केली। ती वेदिकेवर शिवलिंगाची त्या पाषाणाची स्थापना केली, तिथंच गणेशाची स्थापना केली आणि गवताचे फुलं तोडून आणले, गवताचेच पानं तोडून आणले आणि तांब्यावर पाणी आणलं आणि त्या शिवलिंगाला पाणी घालून गवताचे पानं आणि फुलं वाहिलेले आहेत। हा देव वरचा आतड्याचा कलर बघतो, हा कातड्याचा कलर बघत नाही। त्या बाळाचं अंतःकरण शुद्ध होतं, त्यामुळं त्या गवताच्या फुलाचा आणि पानाचा सुद्धा त्या ईश्वरानं स्वीकार केलेला आहे। तो पूजेमध्ये मग्न झाला आणि ध्यानस्थ होता। त्याची आई त्याला हाक मारू लागली, श्रीकरा चल जेवायला लवकर ये म्हणून, पण तो काही आलेला नाही। 2 वेळेस 3 वेळेस त्या आईनं हाका मारल्या तरी तो आला नाही। आई रागावली आणि बाहेर आली तर हा पूजा करायला आईला दिसला। काय मांडलंस हे, कितीदा तुला बोलावलं, तुला ऐकू आलं नाही का म्हणून त्या आईनं तो पाषाण जो होता शिवलिंगाकृती तो फेकून दिला। त्याची पूजा सगळी विदारून टाकली आणि त्याला हाताला धरून उठवून फरफटत घरात नेलं। पुन्हा तो बाळ रडू लागला, माझा देव माझा देव म्हणून, आणि बेशुद्ध झाला। बेशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्धीवर जेव्हा आला तेव्हा रत्नखचित मंदिर त्याला समोर दिसलं। त्याला काय ती काहीच समजेनासं झालं। ईश्वरानं तर त्याच्या डोक्यावर हात ठेवला, शिव त्याच्यातून प्रगट झालेले होते आणि सांगितलं, बाळा मी तुझा देव आहे आणि तुला काय मागायचंय ते माग। तेव्हा त्या बाळानं पहिलं मागणं मागितलेलं आहे, देवा माझ्या आईनं पूजा विदारून टाकली, फेकून दिली, तिला जो दोष लागलेला आहे तो दोष कोणताही तिला लागू नये, ही मला पहिलं वरदान दे। आणि त्या घरामध्ये श्रीकराला अशा प्रकारचे वरदान मिळालेलं आहे
तितक्यात नारद मुनी तिथं प्रगट झाले आणि नारद मुनींनी श्रीकराला दीक्षा दिली, मंत्र दिला. श्रीकराचे गुरु नारद मुनी आहेत. सगळ्या नगरीतले लोक तिथं जमा झाले, बघू लागले हे आश्चर्य काय म्हणून. मंदिर एवढं लकलकीत सुवर्ण मंदिर आपोआप कसं तयार झालं म्हणून. आणि ज्यांनी नगराला वेढा दिला होता ते सुद्धा राजे तिथं येऊन ते आश्चर्य बघू लागलेले आहेत. नारद मुनींनी सांगितलं, तू श्रीकर गोप बाळ आहेस आणि तुझ्या 8व्या पिढीत नंद नावाचा एक राजा होईल आणि त्याच्या पोटी प्रत्यक्ष विष्णू भगवंत श्रीकृष्ण म्हणून अवतार घेईल. अशा प्रकारचं नारद मुनींनी त्या श्रीकराला वरदान दिलं. आणि असं हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन झालेलं आहे. या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची अजून एक कथा आहे. ती म्हणजे अशी, तर तिथं काही ब्राह्मण अग्निहोत्री होते आणि ती ब्राह्मण पूजा करत असताना रोज पार्थिव लिंग करून ते पूजा करायचे. पण त्यांना तिथंच रत्नमाला नावाचा पर्वत होता आणि त्या पर्वतामध्ये एक दुष्यंत नावाचा राक्षस राहत होता. तो राक्षस ते पूजा करायली की त्यांना त्रास द्यायचा. बऱ्याच त्रास सहन करून पण त्यांनी काही पूजा सोडलेली नाही. एके दिवशी पार्थिव शिवलिंग करून तो ब्राह्मण अग्निहोत्री ब्राह्मण पूजा करत असताना हा दुष्यंत आला आणि त्याला मारायला वरून तलवार उगारल्याबरोबर त्या लिंगातून शिव प्रगट झाले. धरणी दुभंगली, मोठा खड्डा तयार झाला आणि त्याच्यातून शिव परमात्मा प्रगट झाले आणि त्या दुष्यंताला मारून टाकलेला आहे. भक्ताचं रक्षण करणारा, दुष्टाला शासन करणारा हा कालाचाही काल असणारा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तिथं स्थापित झालेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा.